मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची। दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं। 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही, 4ला 5ला 6ला पहाटेचा शपथविधी। पण आता मीडियाला बोलणार कोण? कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री? 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती? परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली। मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे। तुम्ही म्हणाल मग मागे काय व्हायचं? 2004, 2009, 2014, 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो। चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे। ते आमच्या वर्षांकडे जायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे। मित्रांनो, मी उदाहरण देतो की 2019ची निवडणूक झाली। आम्ही सगळेजण, एक मोठा उद्योगपती आहे, आज देशातला नंबर 1चा उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती, मी, अमित शहा, स्वतः पवारसाहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री? 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती? सगळी चर्चा 5-6 मीटिंगमध्ये झाली। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही। तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल। हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं। मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली। मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच, हे कसं होईल? ते म्हणले नाही, आता आपल्याला इकडे असं करायचं। म्हणलं आपण शब्द दिले, 5-6 मीटिंग झाल्यात आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीनं झाल्यात। उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा, परंतु अमित शहांच्या साक्षीनं ते वेळोवेळी पंतप्रधानांना सांगायचे, परंतु ते काही होत नव्हतं। शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं? मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची। दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं। त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो पहाटेचा शपथविधी, पहाटेचा शपथविधी। 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही, 4ला 5ला 6ला पहाटेचा शपथविधी। पण आता मीडियाला बोलणार कोण? त्याच्यामुळं तुमचं खरं, आमचं राहू द्या। मित्रांनो, तो शपथविधी झाला, त्यामध्ये गुप्त मतदान झालं नाही, नाहीतर आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं। खरं तर त्या नियमामध्ये गुप्त मतदान आहे। हर्षवर्धनजी, तुम्ही संसदीय कामकाज मंत्री म्हणून अनेक वर्ष सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्र ठेवून सभागृह चालवण्याचं काम केलंय, त्याच्यावर तुम्हाला याच्यातलं माहिती आहे। पण ते झालं नाही आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार पडलं। सांगायचं तात्पर्य, माझ्या देखत शब्द दिला होता, मी शब्द पाळला। आता ज्यावेळेस देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले, त्यांची चर्चा झाली, त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती, राजवर्धन पण होते, असे सगळेजण होते। खुल्या मनाने चर्चा त्यांनी केली। मला देवेंद्रजींनी सांगितलं अजित, आता आपल्याला चर्चा करायची आणि ते हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची। मला दिल्लीमध्ये अमित भाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आहे, आपल्यात एकोपा राहिला पाहिजे, आपल्याला समोरच्यांना पराभूत करायचं आहे। त्यावेळेस तुमचे असणारे वेगवेगळे मागच्या काळातले जे काही एकमेकाचे विरोध, एकमेकाच्या अडचणी, ह्या सोडल्या पाहिजे। मगाशी जामदारांनी सांगितलं तसं राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र असतो, कुणी कायमचा शत्रू नसतो, विरोधक नसतो। शत्रू म्हणणं बरोबर नाही, विरोधक नसतो।
आणि त्या पद्धतीनं ती चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मला हर्षवर्धन पाटलांच्या समोर देवेंद्रजींनी सांगितलं, आधी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की उद्याच्या काळामध्ये 2024ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोक जो निर्णय घेऊ तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा असंच ठरलं की नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे, आपण सगळेजण जे सांगताय त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही काही काळजी करण्याचं कारण नाही. मला देवेंद्रजी ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या.